नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत भरलेलं कारलं. कारल्याची भाजी तशी बऱ्याच प्रमाणात खाल्ली जात नाही, कारण ती कडू लागते, तर काहींना आवडत नाही. परंतु अशा प्रकारे जर कारल्याची भाजी तुम्ही बनवली तर न खाणारेही मागून खातील. तर चला आपण अशी भरले कारल्याची भाजी बघूया. प्रथम मी कारले घेतलेत, त्याची मागची पुढची बाजू कट केली आहे आणि मध्ये चिर देऊन त्याच्या आतमधल्या सर्व बिया काढून घ्यायच्यात. कारल्याची भाजी आहे ना, खाण्यासाठी खूप पौष्टिक असते. कारल्याची भाजी खाल्ल्याने शुगर नियंत्रणात राहते. तर आतलं बीज आहे ना, हे सैल करायचं आणि मग ते काढून घ्यायचं. तर असं करून मी सर्व कारल्यांमधलं बीज काढून घेतलं आहे आणि आता ते एक 4 ते 5 मिनिटं कढईमध्ये चाळणीत ठेवायचे आणि वाफवून घ्यायचे. कारले साधारण वाफवायला 4 ते 5 मिनिट लागतात आणि छानपैकी शिजतात ती त्याच्या 5 मिनटामध्ये. तर अशा प्रकारे चाळणी ठेवायचे आणि काही जण डायरेक्ट कढईमध्ये पाण्यात पण उकळून घेतात, परंतु ते पाण्यामध्ये कारल्याची चव उतरली जाते आणि थोडंसं पानसटपणा लागतो. तर असे जर तुम्ही वाफवून घेतले तर कारल्याची चव छान लागते. आता कारलं आपल्याला भरून करायचं आहे ना, तर त्याच्यासाठी कारल्याचा मसाला बघू. तर हे तव्यावरती मी शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाणे अगदी लालसर भाजून घ्यायचेत मध्यम आचेवर. शेंगदाणे भाजले की मग त्यातल्या थोड्याशा बिया पण घ्यायच्यात, म्हणजे कारल्याची आपल्याला रिअल चव लागते. आणि 1 चमचा तीळ घ्यायचेत. तीळ पण छान असे खमंग भाजून घ्यायचेत. तीळ भाजले की मग थोडंसं खोबरं मी किसून घेतलं आहे. खोबऱ्याचा किस पण भाजून घ्यायचा आहे. लोखंडाच्या तव्यावर हा मसाला छान भाजतो. आता मी गॅस बंद केला आहे. खूप तवा तापलेला होता, तर एवढ्या तापलेल्या तव्यामध्ये हे खोबरं छानपैकी भाजून निघेल. आणि हे भाजल्यानंतर मी थोडीशी बडीशेप आणि 1 चमचा जिरे टाकलेत, त्याने आपल्या भाजीला चव छान येते. त्यानंतर लसूण आणि थोडा आल्याचा तुकडा पण टाकला आहे. सर्व मसाला एकत्र भाजून घेतला आहे छानपैकी. आणि आता हा मसाला काढून एका मिक्सरमध्ये आपण एक भरडसे वाटण करून घ्यायचे, जास्त मऊ वाटायचं नाही आहे. मसाला छान भाजला आहे आणि आता ताटात काढून घेते. ताटात काढला की मसाला थंड झाल्यावरती मग मिक्सरच्या भांड्यात घेऊन आपल्याला हा मसाला बारीक करायचा आहे. पण त्याआधी मी 1 चमचा मिरचीची पावडर, 1 चमचा धना पावडर टाकली आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ पण टाकलं आहे आणि आता बारीक करून घेणार आहे. तर छानसं असं भरडं मी दळून घेतलं आहे. तर हे सारण आहे ना, कारल्यामध्ये आपल्याला भरायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आहे ना थोडंसं तेल टाकून घ्यायचं, म्हणजे मिश्रण असं एकजीव होतं. इकडे कारले पण आपले वाफळलेत, छान 5 मिनटामध्ये वाफवून शिजवून निघलेत. थोडेसे थंड झाले की मग हे सारण त्याच्यामध्ये भरायचं. आता कारले पण थंड झालेत आणि आता हे सारण भरून घेऊ. छान असं पूर्ण कारल्यामध्ये सारण बसेपर्यंत ते आपल्याला गच्च भरायचे. अजून थोडंसं मीठ टाकते, आपल्या आवडीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. असं कारल्यात पूर्ण बसेपर्यंत गच्च हे सारण भरून घ्यायचं आणि त्याची तोंड बंद करून घ्यायची. अशा प्रकारे सर्व कारल्यांमध्ये हे सारण मी भरून घेतलं आहे. ही कारल्याची भाजी आहे ना, आपण चपाती, भाकरी किंवा वरण भात बरोबर आपण खातो. ज्याला जसे आवडेल तसे तुम्ही खाऊ शकता. आता एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आपल्या आवडीप्रमाणे, कमी किंवा जास्त जसं आवडतं तसं. थोडीशी हळदीची पावडर टाकली आहे, 1/2 चमचा.
आणि आता आपल्याला हे कारले त्याच्यामध्ये परतून घ्यायचे. छान लालसर गुलाबी रंगावर येईपर्यंत हे कारले परतायचे, म्हणजे त्याची चव छान लागते. आणि गॅस मध्यमच ठेवायचा आहे, जास्त फुल गॅस ठेवायचा नाही, नाही तर मग मसाला आपला जळतो आणि करपट लागतो. तर छान मध्यम गॅसवर एक 4-5 मिनटं हे कारले आपल्याला तळून किंवा असे भाजून घ्यायचे. छान आपली कारल्याची भाजी इथे तयार झाली आहे. तर भाजी आवडली असेल तर ही भाजी तुम्ही नक्की करून बघा. बघा किती छान दिसते भरलं कारल्याची भाजी. मी ही भाजी ज्वारीच्या भाकरीबरोबर खाणार आहे. माझी ही भरलेल्या कारल्याची भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असंच भेटू उद्याच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.